तर पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले। गृहमंत्री फडणवीसांनी बालहक्क न्यायमंडळाच्या आदेशांवर आक्षेप घेतलाय। बालहक्क मंडळाची भूमिका धक्कादायक आणि आश्चर्याची आहे असं फडणवीसांनी म्हटलं। आज किंवा उद्या त्याची ऑर्डर येईल, त्यानुसार पुढील कोर्टात दाद मागितली जाईल असंही फडणवीस म्हणाले। निर्भया प्रकरणानंतर आरोपी 16 वर्षांपुढील असेल तर त्याच्यावर क्रूर घटनांमध्ये कारवाई करता येते असा बदल झालाय। याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलंय। हे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे असंही ते म्हणाले। गृहमंत्री फडणवीस यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयात धाव घेत पुणे पोलिसांशी चर्चा केली। एक सविस्तर त्यांनी बैठक घेऊन या संदर्भात माहितीही घेतली आहे। ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डकडे गेली आहे। कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डचं जी काही रिव्हिजन मधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे। मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रोबेबली ते योग्य ऑर्डर देतील, पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील। निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं। या संदर्भात ही रिमांड ॲप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे। अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं। तर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कोणते आदेश दिलेले आहेत आपण तेही पाहूया। पबचं लायसन्स ज्यांना मिळालंय त्यांच्याकडनं नियमांचं पालन होतंय का याची कसून तपासणी होणार। वाहतुकीचे नियम समजून घ्यावेत। वेळेच्या नियमाबाबत पोलिसांकडून अहवाल येणार। नवीन लायसन्स रहिवासी भागांमध्ये देण्यात येणार नाहीत याची दक्षता घेणार। पोलीस महापालिका उत्पादन शुल्क विभागाने नियमांचं पालन होतंय का यावर काटेकोर नजर ठेवावी। ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम मोठ्या प्रमाणावर वाढवणार। तर विशाल अग्रवालसह कोणाकोणाला अटक झालेली आहे आपण तेही पाहूया। विशाल अग्रवाल हा बिल्डर, छत्रभुज डोळस ड्रायव्हर। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात कोणाकोणाला अटकेत घेण्यात आलंय। राकेश पडवाल विशाल अग्रवालचा नोकर आहे। प्रल्हाद भुतडा हॉटेल कोझीचा मालक आहे। सचिन काटकर हॉटेल कोझीचा मॅनेजर तर संदीप सांगळे हॉटेल ब्लॅकचा मॅनेजर। जयेश बोनकर हा बारटेंडर। या सगळ्यांना अटक झाली आहे। तर अल्पवयीन आरोपीला बालहक्क मंडळाचे न्यायमूर्ती LN धनवडे यांनी कशाच्या आधारावर जामीन दिलाय आपण तेही पाहूया। अल्पवयीन आरोपी पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, पळून जाणार नाही अशी हमी वकिलांनी दिलेली आहे। आरोपी जामिनाच्या अटी पाळायला तयार आहे। आरोपीच्या आजोबांनी आरोपीला वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची हमी दिली आहे। आरोपी अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल अशी हमी आजोबांनी दिली। या सर्व कारणांमुळे आरोपीला जामीन देण्यात येईल। तर या जामीन आदेशामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण तेही जाणून घेऊया। अल्पवयीन आरोपीची साधारण 500 रुपयांच्या पर्सनल बॉन्ड घेऊन त्याला जामिनावर सोडत आहोत। पालकांनी अल्पवयीन आरोपीची काळजी घ्यावी, या गुन्ह्यासारख्या गुन्ह्यात पडणार नाही तेही पाहावं। पालकांनी आरोपीला गरज पडेल तेव्हा ज्युव्हेनाइल बोर्डासमोर हजर करावं। पालकांनी आरोपीला वाईट संगतीपासून दूर ठेवावं। आरोपीला RTO ऑफिसमध्ये पाठवून सर्व वाहतूक नियम समजून घ्यावेत। त्याचं 15 दिवसात प्रेझेंटेशन आम्हाला सादर करावं। आरोपीने अपघाताचे दुष्परिणाम आणि त्यावरचे उपाय यावर 300 शब्दाचा निबंध लिहावा। आरोपीने वाहतूक नियमांचा अभ्यास करून 15 दिवस वाहतूक नियंत्रणात पोलिसांना मदत करावी। आरोपीला व्यसनमुक्त करण्यासाठी मुक्तांगणी या व्यसनमुक्ती केंद्रात न्यावं आणि त्याचा रिपोर्ट देखील द्यावा।
आरोपीला ससून हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून त्याचा अहवाल 15 दिवसात देण्यात यावा. हे सगळे मुद्दे जामिनाच्या आदेशामध्ये किंबहुना समाविष्ट करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.